तरी आता चित्त थाऱ्यावर नाहीये त्याचं. आणि त्याला पाठीशी घालायचा प्रयत्न केला असता मला नाही चालणार. मी नाही पटवून घेणार काय. नाही प्लीज विश्वास ठेवा. तुमची शपथ. अक्षरा आई जी काही शिक्षा द्यायची ती मला द्या. या सगळ्या त्यांची काही चूक नाही. हे सगळं माझ्या सांगण्यावरनं केले त्यांनी. आई अगं पण तुमचे संस्कार असे वाया जाऊ देणार नाही ते. अगं पण का वागलात तुम्ही असं? वागावं लागलं आई. आई ही वेळच अशी आहे. आई मेनकाच्या निष्पाप चेहऱ्यामागे तिचं खूप भयंकर रूप दडलंय. म्हणजे सांगते मी सांगते. आई तू मगाशी जे काही सांगितलं त्यावरून तरी मला दाट संशय की हा सगळ्यात मेनकाचा हात. सुन्न पडलेल्या माणसाचं शरीर थंड पडलेलं असतं. त्याच्या हाताला घाम येत नाही. तू मेनकाबद्दल तिला अस्वस्थ झालेलं बघितलंय मी. अक्षरा अगं काय होऊन बसलंय? एवढं समजा घडून गेलं आणि मला एका शब्दानं सांगावंसं वाटलं नाही तुम्हाला. आई खरंच तसं काही नाहीये. प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. तुमच्यापासून लपवायचं असं काहीच हेतू नव्हता. खरंच तरी मला खात्री होतीच माझा सुंदर असं नाही वागणार. पण म्या कशी वागले त्याच्याशी? माझ्या या हाताने थोबाडीत मारली मी त्याला. आज तर त्याच्या नावाची आंघोळ मी केली. असं का वागलं? नका ना असं करू प्लीज. हे समज ना त्या मेनकामुळे झालंय. मी त्या मेनकाचं थोबाड सरळ करते. नाही आई आपल्याला असं करून नाही चालणार. हे सगळं उलट आपल्या अंगलट येईल. आपल्याकडे तिच्या विरुद्ध एकही पुरावा नाहीये. हे बघ म्या तुझं काय बी ऐकणार नाही. म्या बघते त्या वहिनी वहिनी हो काकू काय करायला लागलाय? बहिणी तुला किती त्रास होतोय ना हे समज कळतंय बघ मला. सुंदरची लई मोठी चूक आहे. पण एक ध्यानात घे की सुंदरनं आधीची चूक केली ना ती निस्तरायचा तो प्रयत्न करतोय. आणि त्यासाठी मेनकाची जी काही बाजू घेतोय ना ते समज पटतंय मला. उलट आपण समध्यानी त्याला साथ द्यायला पाहिजे. वहिनी मला कळतंय या समध्याचा तुला त्रास होणार. बरं अगं एक लक्षात घे की ज्या पोरासाठी तू नवस केलेस, ज्याला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलास वाढवलास, त्याच्या नावानं आज शेवटची अंघोळ केलीस. हे काय मला पटलेलं नाही बघ. तू ना सुंदरला माफ कर. आत्या मी पण हेच सांगत होते आईंना. आत्ता या क्षणी हे घर सावरणं ही खरी गरज आहे. काकू हो मी पाया पडतो तुमच्या, पण असं करू नका. असं सुंदरवर राग धरू नका.
करून टाकावं. मेनका, तूच आता या घराची करती धरती आहेस. हे समज तुलाच सांभाळायचंय. तेव्हा तुला जर खरंच असं वाटत असेल का म्या सुंदरला माफ करावं, तर तू त्याला अक्षराची माफी मागायला सांग. तो तुझ्या शब्दात आहे, तेव्हा हे तूच करू शकतेस. हे मी करू? वय, हे तुलाच करायला हवं. काय वाटेल ते कर, पर सुंदरला अक्षराची माफी मागायला लाव. तरच मी माझे शब्द मागे घेईन. अहो वय, पर सुंदर माझं नाही ऐकणार. अहो नाही नाही, ऐकल ना, तुझ्या शब्दात आहे तो. मान्य आहे. करेल ती. अहो आई, सुंदर माझं नाही ऐक. मेनका, कर बाळा. बर, बोलते त्याच्याशी. सुंदर आला, ऐक की माझं. हा ए बारक्या बाजूला हो. आणि तुला एकदा सांगितलं कळत नाही होय? मला ऐक की नाही, जरा एकट्याला राहू दे. उगा माझं टाळकं फिरत बसू नकोस. हा, टाळकं फिरतंय तुझं. तुला इथं एकट्याला सोडून जातो म्हणजे तू बसशील दारू पित. अय, असं हानीन की नाही, समध्या कोल्हापुरात बोंबलत फिरशील. चल पळ इथनं. नाही जाणार. तुला काय करायचं ते कर. तू इथं थांबणार ना, तर मी बी इथंच थांबणार. बारक्या आता नुसतं मोबाईल बघत बसणार आहेस का काय खायची सोय करणार आहेस? हा, पोटात कावळं कबूतर समधीच ओरडायला लागलेत. झाली जेवणाची सोय. चल घरलाच. घरी मागापासून सांगतोय तुला. नको तिला छानगळ्यात पाडून घ्यायची यायला लागली. त्या सुंदरला जाऊन म्या म्हणवायचं. म्या इथं त्या अक्षरापासून लांब करायला नको ते खटाटोप इथं करायला लागले म्या. आणि आता पुण्यांदा तिच्याच गळ्यात जाऊन बांधायचं म्या. मेनका,